हाय, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं आज माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे 29 तारीख. काल 28 तारीख झाली आणि 28 तारखेला आमच्या गावची यात्रा होती आणि आज दुसऱ्या दिवशीची यात्रा, ज्याला शिळी यात्रा म्हणतो आपण गावाकडची लोक. तर ती आहे आज. तर काल गोडाचं जेवण होतं, आमरस, चपाती, बटाट्याची भाजी, असा स्वयंपाक होता मेनू आपला. आणि आज आहे तिखटाचा बेत आहे. तर आज काय तरी पण जास्त काही हे केलं नाही आपण. दरवर्षी आम्ही अ, एक बकरू घेत असतो. भरपूर पाहुणे मंडळी आहेत आमचे, त्याच्यामुळं एक बकरू आम्हाला लागतंच. त्याच्यामुळं मग असताना भरपूर अ, अम, म्हणजे पाहुणे मंडळी असल्यामुळे आणि मग ते करायला सुद्धा महिला वगैरे आत लागायला लागतात ना आणखीन. आणि यंदा कसं झालं आहे, मग माझी आई, आमच्या ताई असे येत असतात स्वयंपाक करू लागायला. ते जास्त आपलं असतं त्याच्यामुळं. पण आज यंदा काही कारणास्तव त्यांना यायला जमणार नाही. आता ही लगीन सराई चालू आहे. लग्न आता माझ्या पण चुलत बहिणीचं लग्न आहे. मग माझ्या आईला पण ती आई वडील ते काल येऊन गेले. ते आता खात नाहीत वशात ना. आणि तरी पण ती मला दरवर्षी करू लागायला येत असते, असं काही नाही. पण माझ्या चुलत बहिणीचं लग्न आहे आता 2 तारखेला. त्याच्यामुळं मग त्यांच्या घरी हळदीचा घाणा बांगड्या असा काही कार्यक्रम आहे. हळदीचा बाजार वगैरे भरायचा घरातला कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे मग ती म्हणली मला काय जमणार नाही. त्याच्यामुळे ती कालच गेली. आणि मग हे सगळे आता आणि ताई पण म्हणल्या आमच्या शेजारी लग्न आहे म्हणल्या पाहुण्यांचं, आम्हाला लग्नाला जाऊन मग आम्ही दुपारी येऊ. म्हणलं मग आपल्याला आदबू लागायला काय माणसं यंदा कोणी नाही आहे. त्याच्यामुळं मग जास्त काही मी हे केलं नाही. मग थोडंसंच नियोजन केलं. यंदा बकरू काय घेतलंच नाही. आणि मग चिकनच आणलं एक 4-5 किलो आणि 5 किलो. आणि आपलं मोजकी माणसं जे आहेत जवळची, ज्यांना आपली दरवर्षी आपल्या यात्रेची उत्सुकता असते, तेवढेच पाहुणे सांगितले. आणि मग चाललेलं आहे. आता 11 वाजलेले आहेत आणि एकटीचंच माझं कार्यक्रम म्हणजे सगळं उरकायचं चालू आहे. आता इथं माझं पूर्ण काम झालेलं आहे. आता तिथं जी चिकनची भाजी आहे ती पूर्ण कडाला टाकलेली. ते पूर्ण स्वयंपाक माझा आता म्हणजे भाजीचं का जो आहे कालवण ते झालेलं आहे. इथंच सकाळी कांदा चिरला, कांद्याचे लसणाचे दिसतं सेंटर बोला तुम्हाला. आणि व्हेजमध्ये पण आता किती पण नाही म्हणलं तर 4-2 व्हेज खाणारे पण येतात. तो पण स्वयंपाक मला करायचा आहे अजून. ते पण तेच आंबरसाचे पॅकेट आणले होते काल. आणि मग बटाट्याची भाजी आणि चपाती किंवा पुरी केली, भात वगैरेचं असतंच. हे व्हेजवाल्यांसाठी जे मेनू आहे आणि हे जे खातात त्यांच्यासाठी. तर पाहू. आणि मग कुणी महिला असल्या ना एकीला दोघी करू लागायला तर भरपूर. आता हे चिकन झालं म्हणजे म्हणजे हे मोठंच काम झालं. आता भाकरी करायच्या, भात वगैरे मी घातलेला आहे आणि भाकरी करायच्या वाढायची माणसं येते एवढं म्हणजे असं चालू आहे. आणि एवढ्या 2-4 दिवसामध्ये आपले लाँग व्हिडिओ तर आलेच नाही. शॉर्टच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला मी. आता ही यात्रा वगैरे असल्या ना घरात, तर इतकी महिलांची धांदल असते ना. घरं साफ करा, रानातल्या कामांची तर आमच्या वाटच लागलेली आहे. गवारीची खुरापणी तर आपल्याला अजिबात उरकली नाही. पाऊस झाला त्याच्यामुळे 1-2 दिवस मध्ये जेव्हा वेळ होता तेव्हा खुरापताच आलं नाही. पाऊस झाला गारांचा, ओलं झालं रान. आणि आता आहे ना, आणि लगेच ही यात्रा आली निघून, म्हणून ती गवारीला खुरपायला हातच लागला नाही. आणि काय आपली गवार तोडायला आहे त्याच्यामुळे ती पण तोडावं लागते. मग ती निबार होऊन मग तिचं नुकसान होईल, त्याच्यामुळे ती पण तोडावं लागते वेळ भेटेल तसं. आणि ही जी खुरपायची आहे ना, हिची वाटच लागलेली ती मला. आता मी आत्ता नाही दाखवत, पण उद्या वावरात गेल्यावर दाखवीन. गवारीच्या वरतीपर्यंत गवत चाललेलं आहे, पण तिला खुरापणार आहे मी, काय सोडणार नाही तशी. पण आता एवढे यात्रेचे आज 14 दिवस आहे ना, एवढे गेलं ना तिला खुरापणारच आहे मी. पण खूप ओव्हरलोड झालेलं आहे ते गवत आता. मग चला असो. आणि आता ही भाजी काढायला टाकलेली दाखवते मी तुम्हाला भाजी पण. आणि मग ते सांगते मी तुम्हाला, लाँग व्हिडिओ आलेच नाही, शॉर्ट व्हिडिओज मी 1-2 टाकण्याचा प्रयत्न केला.
तर असू द्या, पाहत जा आपले व्हिडिओ आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईबसुद्धा करत चला. बऱ्यापैकी सपोर्ट म्हणजे रिस्पॉन्स भेटतो आपल्या व्हिडिओला. बरेच जण आपले व्हिडिओ पाहतात, तर चांगली गोष्ट आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत चला. आणि आता हा लाँग व्हिडिओ आला ना, तर आता पुन्हा परत 4-5 दिवस लाँग व्हिडिओ येईल असं मला तरी पॉसिबल वाटत नाही. कारण की कसं 2 तारखेला माझ्या बहिणीचं लग्नसुद्धा आहे, त्याच्यामुळं मग तिकडंसुद्धा 1-2 दिवस माझे मोडतील. आणि आपली रानातली कामं बरीच इतकं कामाची घाई चालू आहे ना, त्याच्यामुळे सांगू तर चला असू दे. आता हे सगळं एवढे शूट करण्यासारखं होतं ना. यात्रेत आम्ही रात्री जाऊन आलो, देवाच्या पाया पडून यात्रेत फिरून आलो, सगळं एन्जॉय केला व्यवस्थित. पण शूट काय करायचा मग अजिबात म्हणजे वेळ भेटत नाही. घरातले जरी असेल ना, तर स्वयंपाक उरका पाहुणे रावळे बघा. काल आबान ते आले होते, तर निवांत बसून गप्पा मारल्या, पण शूट बीट काही घेतलं नाही. जेवणं बिवणं केली. माझा भाऊ आणू पण आला होता काल. ते दोघं तिघंच आले होते व्हेज खाणारे. आणि मग आज बाकीचे जे आहेत राहिलेले पाहुणे मंडळी ती येतील. तर असू द्या. आता तुम्हाला भाजी दाखवते मी कशी आपली भाजीला तरी आलेली इथे. आणि तर चला. विशेष म्हणजे ना, कालसुद्धा आहे ना, इथंच आंब्याखाली चूल मांडली आणि इथंच स्वयंपाक केला. घरामध्ये ना इतकं गरम होतं आहे. गॅसचं काही नाही, आता गॅस भरून भेटतात, तशातला काही भाग नाही, गॅस पण आहे. पण इतकं गरम होतं आहे. कालसुद्धा मग बऱ्याच चपात्या कराव्या लागल्या ना, त्याच्यामुळे मी डायरेक्ट पीठ मळून घेऊन आले. इथं 2 टोपले भरून चपात्या झाल्या. आणि इथं चुलीवरच केल्या चांगल्या 2 तास बसून. आणि आजसुद्धा आहे ना, पूर्ण मसाला भाजण्यापासून सगळं इथंच केले. घरात इतकं गरम होतं आहे ना, तर दम काढ आपण रोजचा स्वयंपाक 4 माणसांचा जर करायचं म्हणलं ना, तर मी तर 2-3 वेळा घरातून बाहेर येत असे स्वयंपाक करता इतकं गरम होतं आहे घरामध्ये. खूप उन्हाचा कडाका. आणि इथं सावलीला वाऱ्यात आहे ना, काही वाटत नाही स्वयंपाक करायला. त्याच्यामुळं आहे ना, इथं स्वयंपाक मी काल पण इथंच केला आणि आज पण इथंच करणार आहे. केला आहे म्हणजे काही. आणि राहिलेल्या भाकरीसुद्धा आहे ना बऱ्याच. दुपारपर्यंत 1-2 टोपली इथं केली. मग नंतर ऊन खाली झाल्याच्या नंतर मग थोडंफार घरात केलं तरी चालते. असं माझं आता नियोजन चालू आहे. दाखवते मी तुम्हाला आपली भाजी कशी झालेली इथे. तर हे पहा, हे आपलं पिवळं जे उकडीचं असतं ना चिकन, ते आता हे थोडंच आम्ही यंदा 5 किलोच हे केलेलं आहे. आणि इथंच हवेशीर ठेवलेलं आहे त्याला. आणि हे पहा तुम्ही, ही आहे आपली चिकनची भाजी. आता हे ना, हे एकदम छोटं पातेलं आहे. हे आपण आपलं असतं ना, एक 10-15 लिटरचं असेल. सगळ्यात छोटं पातेलं आहे. नाही तर दरवर्षी ना, तर आता याला उकळी यायच्या बेतात आहे, त्याच्यामुळे तरी एवढी व्यवस्थित दिसत नाही. तर इतकी भारी तरी आलेली आहे ना. आता हे उकळी येणार आहे याला आता, त्याच्यामुळे असं थोडंसं फेस आल्यासारखं आहे वरती. तर हे झालं की आता मला इथं भाकरी करून घ्यायच्या. खूप छान तरी आलेली आहे. मी स्वतः भाजी केलेली. दरवर्षी माझी आई आणि आमच्या ताई आम्ही सगळीजणी मिळून करत असतो. तर हे केलेलं आहे. आणि तरी बिरी टेस्टसुद्धा छान झालेली आहे. मी टेस्ट करूनसुद्धा पाहिलेली आहे भाजीची. तर छान तरी आलेली आहे. आणि चवीलासुद्धा चांगलं झालेलं आहे कालवण, असं काही नाही. आणि दरवर्षी खूप आपलं याचं बकराचं नियोजन असतं. भलं मोठं पातेलं माझ्या गॅस खावापाशी आहे. तुम्हाला कधी तुम्ही पाहिलं असं माझ्या व्हिडिओमध्ये. तर तेवढं म्हणजे एक बकराचं म्हणलं नियोजन तुम्हाला अंदाज येत असेल. भरपूर असतं आणि शूट करायला भरपूर असतं. कालचं सुद्धा मेनू पण मी काही शूट केलं नाही. सध्या आपली इतकी कामाची धांदल चालू आहे ना. तर चला.